हॅलो, श्री स्वामी समर्थ. मी नीता आपल्या आणखीन एका मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. इथं बघा मी बोर्ड क्लीन केलेत सगळे. हे लाईटचे बोर्ड असतात ना आपलं, ते सगळं क्लीन केलेत. अर्बन व्हाईटचं हे किचन क्लीनर आहे ना, ते मागवलेलं मी ऑनलाईन आणि त्यानं बघा सगळं पूर्ण क्लीन केलेत. खूप छान निघतात बरं का हे ना. मी ऑनलाईन बघितलेलं मी, म्हणून मागवायला लावलं मुलाला मी आणि मागवलं. हे बघा मी मारून किती घाण झालेले बघा हे बोर्ड. आणि त्याच्यावर मारून एक 5 मिनटं ठेवलं आणि नंतर नुसतं कपड्यानं पुसून घेतले बघा. खूप छान निघाले, एकदम मस्त फ्रेश निघाले एकदम बघा. नवीन नवीन आणल्यासारखं दिसायला लागलेत बघा. बघा हे फक्त कपड्यानं नुसतं असं पुसून घ्यायचं. खूप छान आहेत बघा. मला पण पहिला नव्हतं वाटलं, पण आणून यूज केलं ना त्याच्यानंतर मग फरक दिसल्यावर मग म्हटलं मस्त आहे, म्हटलं आवडलं मला हे. खूप छान आहे बघा हे. भरपूर दिवस झालं घाण झालेले, कशानं क्लीन करायचं ते चाललं होतं माझं. मग हे मला एकदा दिसले मला ह्याच्यावर ऑनलाईन, मग ते क्लीन केले मी. खूप छान निघाले एकदम मस्त. हे कांदे आणलेले बघा हे मिस्टरांनी, ते सणलं साफ करून ठेवायचं. थोडंसं वल्लं झालं होतं ना पावसात भिजलेलं, म्हणून ते थोडंसं म्हटलं असं पसरून ठेवायचं. म्हटलं ह्याचं काय चाललं आहे बघा. मी बाहेर आली का ह्याला बाहेर यायला लागते लगेच मागोमाग माझ्या. मी कुठं बसेल तिथं बसतोय बाहेर येऊन, आहे का असं करतोय बघा. लय मस्ती करतोय राखी आमचा, आहे का. मी बसली का तिथंच बसणार मी. आता मी जोपर्यंत कांदा साफ करून उठत नाही तोपर्यंत तिथंच बसणार तो, असा आहे तो. इथं बघा ह्या हळदी कुंकाला गेलेली. इथं काय ते आखाड महिन्यातलं ना हे असतंय, म्हणजे नवीन लग्न झाल्यावर ते काहीतरी आणतात वाटतं. सगळं तळल्याला वगैरे पदार्थ असतात ना, चकली वगैरे, शंकरपाळी, धपाटं, वड्या असं बनवून आखाड पाळायला असते काहीतरी. ते त्याच्यासाठी आणले वाटतं. तुम्हाला काय माहिती असेल तर कुणाला सांगा मला कमेंटमध्ये, तुमच्यात कोणाच्यात असेल तर. मग तिथं आमच्या इथं सोसायटीत होतं, मग त्यांनी बोलवलेलं मला, म्हणून आम्ही गेलतो हळदी कुंकाला तिथं. त्यांच्या तिथं हे होतं बघा. मी गेलतो आम्ही थोडं जाऊन बसून हळदी कुंकू वगैरे घेऊन आले. पण त्यांनी काय तर ते आयर करतात वाटतं, एकामेकाला आयर करायचा. त्यांनी पण ह्यांना करायचं, ह्यांनी पण त्यांना करायचं, असं काहीतरी असते वाटतं. आयर बियर करून एकामेकाला, आणि ते आणलेलं पदार्थ आहे ते सगळं हे करायचं. म्हणजे बायका आलेल्या असतात ना त्यांना हळदी कुंकाला सगळ्यांना वाटायचे आणि हे करायचं. ते बघा एकामेकाला म्हणजे सगळ्यांना, त्यांना साड्या पण आणल्या ते पण आणलेलं. आता मंगळसूत्राच्या 2 वाट्या, 1 वाटी माहेरची, 1 वाटी सासरची. सूरजरावांचं नाव घेते, मीच त्यांची माळसा, मीच त्यांची बाण आहे. काय करू घेत नाही तोपर्यंत मी काय उठत. इथं बघा तिकडे जाऊन आले हळदी कुंकाला. तेवढंच 5 मिनटं कसं बायकांच्यातनी गेलं म्हणजे बरं वाटतंय. हसी मजाक करून सगळ्यासोबत बोलून चालून. कुठं असं तर आपल्याला वेळ नाही भेटत. हे मग काल भाजी आणलेली होती, म्हटलं ते सगळी साफ करून ठेवावं म्हणून काढली होती. ती सगळी पिशवीतनं काढली. मका वगैरे आणलेली होती. पालेभाज्या तर एवढ्या महाग झाल्यात ना, भयानक महाग झाल्या त्या पालेभाज्या. तर गेले तर एवढ्याला बघा 500 रुपये गेलं माझं भाज्या आणायला. ते भाज्या वगैरे आणल्या सगळ्या. आणि हे 2 दिवसाचा व्हिडिओ येतो तुम्हाला, हे दुसऱ्या दिवशीचं आहे बरं का. आणि मग दुसऱ्या दिवशी मी हे केलं तर डोसं बनवलेलं. मुलांना भरपूर दिवस झालं डोसाच बनवलेलं नव्हतं, म्हणून मग त्या दिवशी भिजत घातलेलं होतं तांदूळ वगैरे डाळ, आणि दुसऱ्या दिवशी बनवलं होतं डोसं मी. खूप छान झालेलं. तवाच तसा माझा चांगला आहे तवा, तो डोश्याचा तवा मी घेतलेला नवीन. खूप छान आहे तवा, एकदम अजिबात तुटत नाही, फुटत नाही, काय नाही. खूप छान निघते डोसं बघा त्याच्यात. आणि इथं मी खोबऱ्याची चटणी केलेली आणि डोसं बनवलेलं. सकाळची एवढी धावपळ होते ना, भरपूर मुलं कामाला जायची, त्यांना नाश्ता जेवण सगळं सोबतच करावं लागतं. त्यासाठी भरपूर लवकर उठायला लागते मला, खूप लवकर. 5 वाजता उठली ना तरी पण टाईम पुरत नाही, एवढं गडबड असते बघा. डोक्याचा मी टावेल बांधलेला होता, ते पण नाही सोडला मी डोक्याचा, एवढी घाई होती नुसती.
त्यांना दिलं, नाश्ता दिला, स्वयंपाक झाला, सगळं आवरलं आणि त्याच्यानंतर मी नाश्ता केला. मी सगळी गेल्यानंतर देवपूजा वगैरे सगळं करून मग नाश्ता केला मी. आपल्याला काय लवकर भेटते का? हे बघा मुलगा चाललाय कामाला, ह्यो छोटा मुलगा माझा. ते बघा आता झालं सगळ्यांचा चहा नाश्ता, डबं झालं सगळ्यांचं, डबं देऊन झालं. मिस्टर आले गाडी लावले, रात्री बोलायला फोनवर पटापट नाही करत नाही. ह्याने काय करते ते आली गाडी कामाचं चाललंय. डिझेल टाकले जाऊन तिकडे रस्ता गाडीने टेन्शन दिले बघा आम्हाला. आणि मी 100 गाडीचं नीट करायला टाकल्या गाडी. हां 7,000 रुपये खर्च आलाय. 7 का 6,500 काय तर खर्च आलाय गाडी. आपण भिवंडीवर ना मध्येच काय ना काय तर काम निघते सारखं त्या इथनं भिवंडी. गाडीचं शाईनचं आमच्या. कळंबरून कशाला आहे जरा आता चालले आणायला. आजू आणि मिस्टर चालले ना खाना भिवंडी. उरणला टाकले ना नीट करायला, ते आणायला चाललेत गाडी. आजू पण चाललंय आमचं. होय आजू. आणि आजू गावाला जायचं म्हणतोय बघा. जरा कमेंटमध्ये सांगा काहीतरी. कामासाठी आला इथं आणि आता म्हणतोय लगेच अजून 1-2 महिने झाले नाही तोपर्यंत म्हणतोय जायचं गावाला. जरा कमेंटमध्ये सांगा जरा त्याला काहीतरी आजूला आमच्या. होय आजू इकडे ये. का जायचं म्हणतोय गावाला? इकडे बस. का जायचं गावाला तुला? काय नाही, असंच जायचंय. का बरं? इथं काही काम करू वाटत ना? येस हा येस काय येस हा असं कामासाठी आला इकडं आणि आता म्हणतोय लगेच अजून 2 महिने भरले नाही. फॉलो करा. चाललाय काम गावाला लगेच चाललाय. चाललेत गाडी आणायला आता उरणला. शाईन आणायला चालली ती. हे बघा हे लगेच चालले मागं त्यांच्या. रॉकी इकडे येतात या येतात लगेच या. हा या येतात पप्पा लगेच. चल या. हा इथं मिस्टर गेले होते उरणला. आजू बहिणीचा मुलगा आणि मिस्टर उरणला गेले. हे बघा सगळा राडा पसारा पडला होता घरातनी. हे आवरायचं होतं. काय एवढी स्वयंपाकाची नाश्त्याची सगळी सगळं भांडी घासली, सगळं कामं आवरली, सगळं साफ केलं आणि मग परत साफसफाई चालू आहे. नेताबाईजी गुरुपौर्णिमेची तयारी. फ्लोवर साफ करणे. काय फ्लोवर म्हणते ना? फ्लोवर. ठीक आहे. तोंड बघू तुझं. इथं बघा संध्याकाळचं बाहेरचं सगळं धुवून काढलं आणि मिस्टर चाललं होतं गाडीवर. मग आता 4-5 दिवस येत नाही ती गाडीवर गेलं. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.